नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण दर्शनांबद्दल चर्चा करत होतो. आज त्याची पुढची पायरी, पुढचं दर्शन म्हणजे मीमांसा दर्शन. खरं तर त्याचे दोन मोठे भाग आहेत, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. मग मीमांसा म्हणजे काय आणि त्याचे विचार काय आहेत हे समजण्याच्या आधी थोडस बॅकग्राऊंड आणि त्याची निर्मिती कशी झाली आणि का झाली याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याच्याकडे मी आज आधी वळणार आहे. इसवी सन पूर्व आणि इसवी सनानंतर 100-200 वर्ष बौद्ध आणि वेदविरोधी विचार त्या काळातल्या विचारवंतांमध्ये फोफावले होते खूप. नास्तिक दर्शनं याच्यात प्रमुख होती. राज्यकर्ते आणि समाजातले काही घटक हे वेद विरोधी झाले होते. मग त्यांना प्रत्युत्तर म्हणून वैदिक मूल्यांचं पुनर्प्रस्थापन करण्याचा प्रयत्न होणं हे स्वाभाविक होतं आणि तसा झालाही. त्यातूनच ही मीमांसा दर्शनं पुढे आली. निसर्गाचा एक नियम आहे. आपल्याकडे आपण त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय असं म्हणतो. त्याचा ग्राफ काढला तर तो असा वाढणारा, मग एक प्लॅटू रिजन आणि मग खाली असा असतो. सगळ्या गोष्टींचा बरेच वेळा असाच असतो. उत्पत्ती होते, वाढ होते, त्याच्यात स्थैर्य येतं आणि मग परत वाढ झाली नाही तर अनेक कारणांनी त्याच्यात अधोगती व्हायला लागते. भारतातल्या बौद्ध धर्माचंही काही प्रमाणात असंच झालं. बुद्धाचा धर्म आदर्श होता सुरुवातीच्या काळात. त्यामुळे त्याचे शिष्य आणि त्यांच्या नंतरचे मठाधिपती यांचं राजकीय महत्व खूप वाढलं. राज्यकर्ते त्यांचा सल्ला घ्यायला लागले. त्यांच्याकडे धन आणि सत्ता आणि अधिकार या गोष्टीही यायला लागल्या. त्यांच्या मताला किंमत आली राजदरबारी. आणि मग त्यांचं महत्व वाढलं, तसं संघाचं महत्व वाढलं. त्यामुळे संघात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढायला लागली. आणि राजांचं अभय होतं. त्यामुळे शिक्षेतून सुटका पाहिजे असेल तर संघात प्रवेश घ्या. त्यामुळे अनेक चुकीचे लोक गुन्हेगारांसकट संघात प्रवेश करते झाले. त्यांच्या पुढचे आदर्श वेगळेच होते. त्यामुळे मूळ आदर्शांना खिंडार पडलं, पातळी घसरायला लागली. कठोर नियमांचं पालन शक्य नव्हतं. त्यामुळे नियमांचं उल्लंघन सुरू झालं. विचारांची पातळी खाली आली. आदर्श प्रचारक उरलेच नाहीत. त्यामुळे संघाचाही काही दृष्टीने तोटा व्हायला लागला. आणखीन एक गोष्ट आहे, निर्वाण आणि मुक्ती ही संघातल्या लोकांना मिळणं शक्य होतं. सामान्यांसाठी हा पुढचा टप्पा मोकळा नव्हता. त्यांनी संघासाठी मदत करायची आणि जमलं तर संघ प्रवेश करायचा तरच पुढचा टप्पा. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने या जन्मानंतर काहीही उपलब्ध नव्हतं. हा एक भाग झाला. आणखीन एक गोष्ट होती, बौद्ध विचारधारेमध्ये अहिंसा, शून्यवाद, दुःखमय जगताची संकल्पना, ज्यामुळे लोकांच्या मनात जीवनाबद्दल निराशा आणि त्याचं प्रमाण हे जास्ती होतं. त्यामुळे सामाजिक प्रगतीही काही प्रमाणात खुंटली. आणि मग या सर्व विचारधारा सनातन धर्मात किंवा तेव्हाच्या वैदिक धर्मातही होत्या. मग त्यांचा प्रभाव बौद्ध धर्मावरही झाला. बुद्धांनी न सांगितलेल्या अनेक कल्पना हळूहळू बौद्ध धर्मात शिरायला लागल्या.
स्वर्ग आला, पाप पुण्याच्या कल्पना आल्या, अं, बोधिसत्वांच्या कल्पना पुढे आल्या, त्यांना देवत्वाच्या पातळीपर्यंत नेऊन ठेवण्यात आलं. बुद्धाचीही प्रार्थना सुरू झाली. या सर्व वेगळ्या गोष्टी आल्यामुळे या धर्मात आणि तेव्हा समाजात असलेला सनातन धर्म याच्यातला फरक कमी व्हायला लागला. आणि मग जेव्हा सनातन धर्मात प्रखर असे प्रवर्तक यायला लागले, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून बौद्ध धर्माकडून लोक हळूहळू परत हिंदू धर्माकडे वळायला लागले. हाच काळ आहे जेव्हा पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसाचे प्रवर्तक पुढे आले. त्यांच्या बरोबरीने अनेक बाकीचे विचारवंत ही होते. आणि यांच्यातला सगळ्यात प्रमुख तारा जो आपल्याला माहिती आहे, आदर्श, तो म्हणजे आदिशंकराचार्य. ते अर्थातच सर्वोत्तम होते. पण तितकंच महत्वाचं आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे कुमारिल भट्ट. आज ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, त्यातला बहुतेकांची मुळं ही कुमारिल भट्टांच्या कार्यामुळे रुजली आहेत, हे आपल्यापैकी बरेच लोकांना माहीत नाही. या कुमारिल भट्टांची ओळख काही प्रमाणात आपण करून घेतली पाहिजे. त्याचे विचार काय होते हे समजून घेतले पाहिजे. म्हणजे मग या पूर्वमीमांसेला आपल्याला न्याय देता येईल. कुमारिल भट्टाचा जन्म हा 650 एडीच्या दरम्यान आहे असं मानलं जातं. जन्माबद्दल निश्चित माहिती नाही, पण असं म्हटलं जातं की ते कामरूप म्हणजे आसामचे निवासी होते. काहींच्या मते ते मिथिलेतले होते, काहींच्या मते ते दक्षिण भारतातनं आलेले होते. यजुर्वेदी ब्राह्मण असावेत आणि त्यांचे माता पिता म्हणजे योगेश्वर भट्ट आणि चंद्रकणा हे दोघ जण. त्यांचं उत्तम वैदिक शिक्षण झालेलं होतं. पण समाजात वेद विरोधाचं प्रमाण बघितल्यानंतर त्यांना त्याची कारणं शोधावीत असं वाटलं. मग यासाठी आपण बौद्ध धर्माचाही अभ्यास केला पाहिजे, या मतापर्यंत ते आले. कारण आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा त्याला एक भाग असतो, त्याला पूर्व पक्ष असं म्हणतात. एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असेल तर त्याचा पूर्व पक्ष जाणला पाहिजे. म्हणजे त्यांची मतं काय आहेत खरोखरची ही समजली पाहिजेत. म्हणून त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास करावा असं ठरवलं. मग गुरु शोधला. तो गुरु असं म्हटलं जातं की श्री निकेतन नावाच्या गुरुकडे त्यांनी सुरुवातीचं बौद्ध धर्माचं शिक्षण घेतलं. आणि मग आणखीन अभ्यास करावासा वाटला म्हणून बौद्ध भिक्खूच्या स्वरूपात ते नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्म शिकायला गेले. आणि तिथे वेदविरोधी वातावरण होतं. त्यामुळे शिक्षकांच्यातही आचार्यांमध्येही वेदांना नावं ठेवणं हा प्रकार खूप जास्ती प्रमाणात होता. त्या वेदांचा अपमान सहन न होऊन एक दिवशी हा विद्यार्थी रडायला लागला. आणि मग बाकीच्यांनी हा वेद समर्थक आहे हे ओळखलं. आणि मग बुद्ध तत्वांच्या विरोधी असं अहिंसक विचार बाजूला सारून त्याचा कडेलोट करावा असं ठरलं. काय तुझा देव असेल तो तुला वाचवेल, काय तुझे वेद असतील ते तुला वाचवतील, असं म्हणून त्याचा कडेलोट करायचं ठरलं. जर माझा देव असेल तर मी वाचेन असं त्यांना सांगितलं. कडेलोट केला आणि चमत्कार म्हणा काहीही कारण असू द्या, कुमारिल भट्ट हा वाचला त्यात. फक्त त्याचा एक डोळा जायबंदी गेला असंही म्हटलं जातं. हा चमत्कार बघून अनेक आजूबाजूचे लोक
हे त्याच्यावर विश्वास ठेवायला लागले. त्याला नवीन शिष्य मिळाले. त्यांनी विचारलं त्याच्या बाकीच्या मित्रांनी, की मग तुझा डोळा तरी का म्हणून गेला? तो म्हणला, की जर देव असेल तर असा मी उच्चार केला होता. देव आहेच असं मी म्हटलं नव्हतं. त्याची शिक्षा, त्याचं कर्मफल मला मिळालं. त्याच्या शिष्यांची संख्या वाढायला लागली. तो नालंदातनं बाहेर पडला होता. त्यामुळे त्यांनी सर्व दिशांना जाऊन प्रचार सुरू केला. वेदांचं महत्व सांगायला सुरुवात केली. आणि त्यातूनच पूर्वमीमांसेवरच्या काही ग्रंथांवरची ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मुळात जैमिनी सूत्रात ही विचारधारा आहे. जैमिनी सूत्राची संख्या आणि त्याची चर्चा मी नंतर पुढच्या वेळेस करणारच आहे. पण हे मुळात समजायला कठीण. म्हणून त्याच्यावर शबर स्वामींनी शबर भाष्य नावाची टीका लिहिली, टीका ग्रंथ लिहिला, शबर भाष्य. पण तोही समजायला कठीण. म्हणून कुमारिल भट्टांनी त्यावर 3 टीका ग्रंथ लिहिले. श्लोक वार्तिक हा सर्वात प्रचलित आहे. त्याला वार्तिक असं म्हटलं जातं कारण ती छोटी टीका आहे. काही त्यातल्या विशिष्ट भागांवर जी लिहिलेली आहे त्याला तंत्र वार्तिक असं म्हणतात. आणि विचार कसे आहेत हे दाखवण्यासाठीचा एक भाग आहे. ते एक दृष्टिका नावाचा आणखीन एक ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्यांचे स्वतःचे अनेक हुशार असे अनुयायी होते. त्यामुळे यांच्या ग्रंथांवर बाकीच्यांनीही साहित्य निर्माण केलं. त्यांचे 2 सगळ्यात प्रसिद्ध असे शिष्य म्हणजे मंडन मिश्र आणि नाटककार मोठा भवभूती. आणखीन एक कथा त्यांच्या आयुष्याशी जोडलेली जाते, ती म्हणजे ते प्रवासात चंपानगरी इथे पोचले. जिथला राजा सुधन्वा हा बौद्ध होता. पण त्याची राणी ही वेद विचारांची होती. आणि ती खिडकीत रडत बसली होती की आमच्या वेदांचं आता पुढे काय होणार. आणि ते रडणं ऐकून कुमारिल भट्टांनी सांगितलं की मी आहे, मी शास्त्रार्थ करीन आणि मी आपल्या वेदांना पुढे आणीन. आणि म्हणून शास्त्रार्थ करावा, चर्चा करावी आणि आपलं मत दुसऱ्याला पटवून द्यावं ही आपल्याकडची पद्धत होती. भांडणं तलवारबाजीचा विचार न करता दुसऱ्याला आपल्या मत पटवून देऊन आपल्याकडे वळवणं याला महत्व होतं. त्यामुळे असा शास्त्रार्थ करावा असं राणीने ठरवून राजाला सांगून शास्त्रार्थ घडवून आणले. आणि कुमारिल भट्टांनी अनेक बौद्ध आचारांचा यात पराभव केला. दिग्नाग, धर्मपाल, बुद्धपलित अशासारख्या लोकांचा पराभव झाला. आणि नालंदाचे प्रमुख आचार्य जे होते धर्मकीर्ती यांचाही पराभव कुमारिल भट्टांनी केला. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळाला आणि हळूहळू राजाही वैदिक धर्माकडे वळला. ते प्रसाराला मोकळे झाले आणि त्यांनी भारतभर याचा प्रचार केला. हर्षवर्धनच्या काळात हा प्रचार परमोच्च बिंदूला पोहोचला होता असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच काळात त्यांचे आणखीन एक समकालीन होते प्रभाकर मिश्र. तेही पूर्वमीमांसकच होते. त्यांना गुरु असं म्हटलं जायचं, म्हणजे त्यांचं मत हे गुरुमत असं म्हटलं जायचं. ही एक वेगळी विचारधारा होती पूर्वमीमांसेतली. कुमारिल भट्टांच्या विचारधारेला भट्टमत असं म्हटलं जायचं. ह्याची आणखीन एक विचारधारा होती, त्याला मुरारी मत असं म्हटलं जातं. आणि या तिन्हीच्या आधारावर पूर्वमीमांसेतल्या कल्पना पुढे आल्या. कुमारिल भट्टांचा कर्मफलावर गाढा विश्वास होता.
आज ना उद्या कर्माची फळं मिळतातच हे त्यांना माहित होतं. आणि त्यांच्या मनात एक दुःख होतं की आपण गुरुद्रोह केलाय, आपण बौद्ध विरोधी आहोत हे माहीत असूनही बुद्ध धर्माची शिक्षण घेण्यासाठी गुरुकडे प्रवेश घेतला. त्यामुळे मी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि मग याला लिखित प्रायश्चित्त जे होतं ते म्हणजे कुशाग्नी मध्ये आत्मदहन करणं. त्यामुळे ते प्रयागला पोचले आणि तिथे त्यांनी कुशाग्नीमध्ये तुसांपासून बनवलेली आग जी असते त्याच्यात आपला देह समर्पित केला. असं म्हटलं जातं की त्याच्या जस्ट आधी त्यांची शंकराचार्यांची गाठ घेतली त्यांनी. रादर शंकराचार्यांनी त्यांची गाठ घेतली आणि सांगितलं की मला तुमच्याशी शास्त्रार्थ करायचा आहे. कुमारील म्हणले की बाबा रे, मी प्रायश्चित्ताला चाललो आहे, आता मी या सगळ्याच्या पलीकडे आहे. तेव्हा माझा जो पट्टशिष्य आहे मंडन मिश्र, त्याच्याशी शास्त्रार्थ कर आणि मग काय तुला करायचं ते कर. ती पुढची कथा आहे, शंकराचार्य आणि मंडन मिश्र. त्याची चर्चाही आपण कधीतरी करूया. मुळात कुमारील भट्टांचे विचार काय आहेत तर कसे आहेत हेही आपण बघितले पाहिजे. ते बहुतत्ववादी होते. म्हणजे विश्वाची निर्मिती अनेक वेगवेगळ्या द्रवांपासून किंवा द्रव्यांपासून किंवा पदार्थांपासून बनलेली आहे असं त्यांचं मत होतं. आणि अशी मतं आणखीनही काही ठिकाणी आहेत, त्याची चर्चा आपण करूच या. ते अनिश्वरवादी होते, ईश्वर नाही. पण त्यांच्या दृष्टीने मुळात सगुण ब्रह्माची कल्पना काही प्रमाणात त्यांना मान्य होती. ते पक्के कर्मवादी होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की कर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कर्म आणि त्याचं फल हे मिळणारच आहे. ते आज लगेच मिळेल किंवा नंतर मिळेल किंवा उशिरा मिळेल. आणि त्याच्यासाठी म्हणून अपूर्व ही जी संकल्पना आहे ती पुढे आलेली होती. त्यांना जी प्रमाण मान्य होती ती म्हणजे 6 प्रमाण. आणि त्यांचे जे बरोबरचे प्रभाकर मिश्र होते त्यांना फक्त 5च प्रमाण मान्य होते. त्यातलं एक प्रमाण वेगळं, त्याची चर्चाही आपल्याला करायचीच आहे. धर्म समजावणं हेच पूर्वमीमांसेचं प्रयोजन आहे असं कुमारील भट्टांचं मत होतं. पण नुसता कर्माला काहीच अर्थ नाही. त्याचं एक अतिशय छान उदाहरण त्यांनी दिलंय. ते म्हणतात शक्तीशिवाय कार्य होत शकत नाही आणि कर्मासाठी ही शक्ती लागते म्हणजेच ते कार्य होऊ शकतं. कुऱ्हाडीने एखादं झाड तोडता येत, पण ती कुऱ्हाड कोणीतरी वापरायला लागते. नुसती कुऱ्हाड झाडाच्या बुंद्याशी ठेवली सॉरी तर वर्षानुवर्ष ठेवली तरी ते झाड काही कापलं जात नाही. त्याच्यासाठी कृती लागते, त्याच्यासाठी शक्ती लागते. आणि मग त्याचं कर्मफल जे मिळतं ते कुऱ्हाडीला नाही तर कर्त्याला मिळतं. कर्मफल मिळतंच, लगेच मिळतं, साठवून ठेवलं जातं म्हणजेच अपूर्व. आणि कधी कधी ते पुढच्या जन्मीही मिळतं. आपल्या आयुष्यात आपल्यासमोरही असंच घडत नाही का? आपण नोकरी केली, महिनाभर कष्ट केले, महिन्याच्या शेवटी पगार मिळतो, म्हणजे लगेच फल मिळालेलं आहे. पण चांगलं काम केलेलं असेल तर नंतर वर्षानंतर प्रमोशन मिळतं, उशिरा मिळतं, पण चांगल्या कामाचं ऍडिशनल फळ ही मिळतं. आणि मग ती जी जुनी कथा आहे की त्या वृद्ध व्यक्तीने झाड लावलं आणि कोणीतरी विचारलं कशाला झाड लावतोय, तुला तर ही फळं मिळणारच नाहीयेत. तो म्हटलं मला मिळाली नाहीत म्हणून काय झालं, माझ्या नातवाला मिळणार आहे. मला निष्काम वृत्ती मी लावतोय, पुढच्या पिढीला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणजे फळ निष्काम कृती असली तरी फळ हे मिळणारच आहे. आणि असा विचार करा की नातवाला काही न करता ही फळं मिळाली, त्यामुळे त्याचाही काहीतरी पूर्वसंचित अपूर्व असावंच, त्याच्याशिवाय अशी फळं कशी मिळणार. त्यामुळे ही जी साखळी आहे
कर्म आणि कर्मफलाची ही आपल्याला आजही आपल्या भोवती जाणवते. बुद्धांच्या विचारांना विरोध करताना ते म्हणले, की "अरे, जग हे दुःखमय आहे असं तुम्ही का म्हणता? ते सर्वत्र दुःख आहे असं नाही. आणि दुःख आहे ते फक्त शरीराला होतं, मनाला होतं. पण चांगलेही अनुभव येतच असतात. अनेक सुखाचे अनुभव येत असतात. आपल्याला रोजच्या रोज येत असतात. आणि ते अनेक वेळा बराच काळपर्यंत टिकून असतात. त्यामुळे जग दुःखमय नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मग नंतर मी त्याच्याकडे येणारच आहे. पण उत्तर मीमांसा म्हणजे वेदांतीन त्यांचं असं मत होतं, की जग हे मिथ्या आहे. सर्व खोटं आहे, नश्वर आहे. ते म्हणजे सगळे हाताला लागतंय, स्पर्श होतोय, सर्व इंद्रियांना जाणवतंय. मग त्याला तुम्ही मिथ्या आहे कसं म्हणणार? जग जग दुःखमय नाही म्हणून बौद्धांना विरोध, आणि जग मिथ्या नाही म्हणून अद्वैतांपासूनही त्यांचा विचार हा थोडासा वेगळा. त्यांच्या मते सत्कर्माशिवाय प्रगती, स्थैर्य काहीही नाही. मग हे प्रत्येकाला स्वतःच्या पातळीवरच काय, पण एकत्रित केलेल्या कामासाठीही असेल तरीही ती स्थिती आहे. आणि नुसतंच चांगल्या उच्च विचारांपेक्षा चांगली कृती महत्वाची. आणि कर्म हे प्रधान, बाकी सर्व गौण आहे. जर कर्मफल हे आपल्याला अपूर्व संचयाने मिळत असेल, आज नाही तर उद्या मिळत असेल, तर मग देवाची जरूरच नाही. मग त्यांच्या दृष्टीने देव हा गौण, कर्म हे जास्ती महत्वाचं. म्हणून कर्मप्रधान. आणखीन एक त्यांचा अतिशय महत्वाचा विचार म्हणजे शब्द हेच सगळ्यात महत्वाचं. हा अर्थात हा पूर्वमीमांसेचाच भाग आहे, की शब्द हेच महत्वाचं. आपण देवांची चर्चा करतो तर त्या शब्दाला अर्थ आहे तोच आपल्याला अभिप्रेत असतो. खूप पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर इंद्र वृत्र आणि त्याच्या शब्दांमुळे कसा परिणाम होतो ह्याची चर्चा मी खूप सुरुवातीला केली होती. शब्द फक्त इंद्र आणि वृत्र एवढेच आहेत. त्याचा परिणाम काय आहे ह्याचा अर्थ ती देवता ही त्या शब्दाचीच देवता आहे. त्यामुळे शब्द हेच देवरूप आहेत, त्यांना वेगळं अस्तित्व नाही. इंद्र म्हटल्यानंतर त्याला काय काय शक्ती असतील हे त्या शब्दात अभिप्रेत आहे. आणि तो शब्द नीट समजले पाहिजे. कुमारील भट्टांनी अनेक गोष्टींना नवीन अर्थ दिले. धर्म, कर्म, यज्ञ, आणि ह्याची चर्चा ही आपल्याला करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये वेद हे अपौरुषेय आहेत, पण ते अनंत कालापासून आहेत आणि अनंत काल टिकणारच आहेत. त्यांच्या ग्रंथातनं या विश्वाची संकल्पना मांडलेली आहे, बाकीच्या गोष्टींबद्दल ही चर्चा केलेली आहे. त्यांच्या मते खूप महाप्रलय आणि महानिर्मिती असं काही होत नाही, पण लोकलाइज्ड किंवा खंडप्राय स्थितीत निर्मिती आणि लय हे दोन्ही घडत असतात. आपल्या भोवती आपल्याला हेच जाणवतं नाही का? अनेक संस्कृती निर्माण होतात. सरस्वती संस्कृती काय, किंवा इजिप्शियन संस्कृती, मय संस्कृती काय, किंवा असिरियन्स काय, किंवा बाकीचे काय, ह्या सर्व अक्मिडियन्स काय, ह्या सर्व संस्कृती काही ना काही तिथल्या लोकल कारणांमुळे निर्माण झाल्या आणि त्यांचा विलय झाला. पाणी संपलं म्हणून सरस्वती संस्कृती नाहीशी झाली, वाळवंट पसरलं म्हणून बाकीच्या संस्कृती नाहीशा झाल्या. असा हा लोकलाइज भाग असतो. त्याचा विचारही त्यांनी त्या काळात केला होता. असं म्हटलं जातं की मोक्षाची कल्पनाही काही प्रमाणात त्यांनी मांडली होती. अनेक गोष्टींमुळे ज्याला तत्व म्हटली जातात, पदार्थ म्हणले जातात, कण म्हटले जातात, त्याच्यापासनं जीव निर्मिती होते. आणि हे कण विलग झाले की जीव नाहीसा होतो. ही कल्पना ही त्यांना मान्य होती, जी मुळात पूर्वमीमांसेमधली आणि
बाकीच्याही दर्शनांमधली संकल्पना आहे. पण कर्म त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं. त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. असे हे कुमारिल भट्ट. आपल्याकडच्या अनेक कल्पना, अनेक यज्ञ कल्पना, त्याच्या सुधारित कल्पना ज्यांनी मांडल्या ते हे कुमारिल भट्ट. अनेक लोक आपण विसरून जातो किंवा माहितीच नसतात. त्याची आठवण ठेवली पाहिजे. आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्या गोष्टी कुणी निर्माण केल्या आणि कुणी सांगितल्या पहिल्यांदा याची जाणीव असली पाहिजे. या कल्पना यांचा विचार करून आता पूर्वमीमांसा म्हणजे काय ह्याच्याकडे आपल्याला वळता येणं शक्य आहे. तिकडे वळण्यासाठी पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा. मी जे काय सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा. कुमारिल भट्टांबद्दल काही वाचता आलं, काही माहिती सापडली ती वाचून बघा. तोपर्यंत नमस्कार.